लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजेच 22 फेब्रुवारीचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. प्रेक्षकांनो, आजच्या भागात या मंडळींचा बघायचा कार्यक्रम झाला बरं का. आजचा एपिसोड छान दाखवलाय त्यांनी. सुरुवातीला आपण बघतोय की रम्या काल जे काही बोलत होती ना, ते थोडं मागावून दाखवलं त्यांनी. ती काल मुद्दाम नाटक करत होती, सगळ्यांसमोर सांगत होती की मला आता मूव्ह ऑन व्हायचंय, मला आयुष्यात पुढे जायचंय. पार्थ, मला तुला फक्त खुश बघायचंय. प्रत्येक जण रम्याचे हावभाव बघत असतात. आता रम्या म्हणते, तू काव्यासाठी खुश आहे ना, तर मी पण तुझ्यासाठी. असं बोलता बोलता स्वतःला थांबवत म्हणते, सॉरी यार, तुम्हा दोघांसाठी मी खूप खुश आहे. तुम्हा सगळ्यांसाठी मी खुश आहे खरंच. रम्या पुढे बोलते, नंदिनी, जीवा, कॉंग्रॅच्युलेशन यार गाईज, तुम्ही सगळे खुश आनंदी राहा. मी पण खूप खुश आहे. तुम्ही पण काहीतरी बोला ना माझ्याशी प्लीज. आता सगळेजण तिच्याकडे बघतायत बरं का. ती बोलत असते तेव्हा रम्या म्हणते, नंदिनी यार, सॉरी, चुकलं ग माझं, खरंच चुकलं. नंदिनी, तू सांग ना सगळ्यांना प्लीज, सगळ्यांना सांग मी बदलली आहे. नंदिनी म्हणते, ठीक आहे ठीक आहे. अगं रम्या, ओके ठीक आहे, माणसं बदलतात यावर आमचा विश्वास आहे. आणि रम्या, तू बदलली असेल तर आम्हा सगळ्यांना त्याचं कौतुकच आहे. मग मानिनी म्हणते, चला ग पोरीनो, गप्पा नका मारू, आवरा. विक्रम म्हणतात, इथून काही पाय निघे ना पोरींचा, पिया का घर प्यारा लगे. नंदिनी लाजते बर का गोड आणि म्हणते, आम्ही ना आमच्या बॅगा घेऊन येतो. नंदिनी आणि काव्या दोघी त्यांची बॅग भरायला गेल्यात. आता काय होणार आहे प्रेक्षकांनो, यांचे सगळे पहिल्याप्रमाणे कार्यक्रम होणार आहे. म्हणजे बघायचा कार्यक्रम होणार आहे, मग साखरपुडा, मग लग्न, हळद वगैरे वगैरे. आता हे सगळे प्रोग्राम आपल्याला अटेंड करायचे आहेत. नंदिनी आणि काव्या त्यांच्या खोलीत गेल्यावर जीवा म्हणतो, ए दादा, मी काय म्हणतोय, आपण इथे बसून काय करतोय, चल ना दादा, त्यांची मदत करायला हवी. पार्थ म्हणतो, हो हो, मी चाललो बाय. पार्थ आधी कटलाय बरं का तिथून. जीवाला आता तिथून निघता येईना. जीवा म्हणतो, अरे पार्थ दादा तर फारच बायको वेडा झालाय, मी पण आलोच असं म्हणून तोही तिथून कटतो बरं का. विक्रम म्हणतात, पोरं ना फारच हुशार झाली आहेत हा. मानिनी म्हणतात, तुमच्यासारखीच तुमची पोरं. विक्रम गंमत करतात आणि म्हणतात, हा ते आहे म्हणा, एक चान्स सोडत नाहीत पोरं. आणि आता यांचं सगळ्यांचं मनोमिलन झालंय. आता रम्या पुढे काय डाव टाकणार आहे ना प्रेक्षकांनो, ते बघणं इंटरेस्टिंग ठरणार आहे. आता पार्थच्या रूम मध्ये सगळी जण एकत्र आहेत बरं का, डिस्कशन करताय. काव्या बॅग भरते तिथे तिची आणि म्हणते, जाऊ द्या ना देशमुख, किती तुम्ही विचार करताय रम्याचा, झाली असेल ती जेन्युअन. हा म्हणजे आत्याबाईच्या स्वभावाची क्लॅरिटी येत नाही, पण रम्याची येऊ शकते. पार्थ म्हणतो, नाही काव्या, तुला असं वाटतंय, पण मला नाही वाटत रम्याचं काही खरं. काव्या म्हणते, जाऊ द्या ना, कशाला तिचा एवढा विचार करताय, द्या सोडून. आपण लग्न होणार आहे ना, आपलं लग्न होणार आहे ना, आपण त्यावर फोकस करूयात. जीवा आणि नंदिनी आलेत तेवढ्यात. जीवा म्हणतो, नाही काव्या, आपल्याला रम्यावर पण फोकस करावं लागेल. निदान आपलं लग्न होईपर्यंत तरी आपल्याला रम्यावर लक्ष द्यावंच लागणार आहे. जीवा जरा सिरियसली बोलतोय, त्यामुळे आता सगळेच सिरियसली झालेत बरं का, म्हणजे सिरियसली ऐकताय त्याचं बोलणं. पुढे आता वसू आत्या म्हणतात, वसू आत्याचा आणि रम्याचा सीन दाखवलाय. वसू आत्या म्हणतात, काय कसला सोहळा करणार आहेत सगळे, पुनर्मिलनाचा? रम्या म्हणते, हो गाई, बघ ना काय छान सोहळा आहे ना, म्हणजे आधीच्या जबरदस्तीच्या लग्नातनं ते घटस्फोट घेणार आणि पुन्हा लग्न करणार. वा वा, मस्त. वसवात्या म्हणतात, बरी आहेस ना रम्या? अगं ती चौघे जण लग्न करतायत आणि तू आनंदाने सांगतेस हे सगळं मला. रम्या म्हणते, अगं आई, मग काय झालं? अगं मी तर सगळं हे आनंदाने करणार आहे, मेहंदीपासून गृहप्रवेशापर्यंत. आणि आई, गेस वॉट, या सगळ्यामध्ये अगं मामीने पण मला सामील केलंय. वसवात्या म्हणतात, ह, तुला असं वाटतंय ती चौघ जण तुझ्यावर विश्वास ठेवतील? रम्या म्हणते, अगं आई, रम्या म्हणते, आई मी कुठे म्हटलं ते माझ्यावर विश्वास ठेवतात, ते तितकी मूर्ख नाहीच आहेत, पण ते आत्ता माझ्याबद्दलच चर्चा करत असतील हे मला चांगलंच माहिती आहे. रम्याचा अंदाज एकदम परफेक्ट आहे बरं का प्रेक्षकांनो. पार्थ आणि जीवा, नंदिनी सगळे रम्याबद्दलच चर्चा करतायत. पार्थ म्हणतोय, मला असं वाटतंय या विषयावर चर्चा नकोय आता, पण तरी सुद्धा ज्यांना ज्यांना रम्या योग्य वाटते त्यांनी हात वर करा. आता कोणीच हात वर करत नाही. पार्थ म्हणतो, म्हणजे तुम्हाला पण रम्या डाऊटफुल वाटते ना नंदिनी? नंदिनी म्हणते, हो, तसं तिच्यावर विश्वास ठेवताच येणार नाही आता. पार्थ म्हणतोय, हो, मला पण आता तिच्यावर विश्वास ठेवणं जरा कठीण जातंय, पण मग आपण पुढे करायचं काय? आता हे सगळेजण जरा वातावरण बदलतात आणि वेगळी वातावरण निर्मिती करतात. जीवा म्हणतो, जाऊ दे, सोड ना भाई, आपलं लग्न आहे आणि आपण त्या लग्नावरती, आपल्या लग्नावरती कॉन्सन्ट्रेशन करूयात, कशाला रम्याचा विचार घ्यायचा. मला ना खूप छान वाटतंय आता, म्हणजे आता तुम्ही दोघीच चालल्यात, म्हणजे नंदिनी बघ ना, तू पण चालली आहेस, आता राहुलला नाही जाणार ग, तुझी आठवण येत राहील. नंदिनी म्हणते जीवाला, हो जीवा, आता कुठे आपण एकत्र येत होतो, मला पण तुमची आठवण नाही येणार, करमणार नाही मला सुद्धा. पार्थ मग काव्याला म्हणतो, हो, मला पण नाही करमणार काव्या, तुम्ही चाललायत आता. काव्या म्हणते, असं काय करता देशमुख, पलभर की जुदाई है फिर लौट आना है.
असं म्हणून या दोघी बहिणी एकमेकांना आलिंगन देतात आणि पार्थ जीवा सुद्धा. काव्या म्हणते, बरं चला आता आम्हाला निरोप द्या, उचला आमच्या बॅगा. आता ही मंडळी निघाली आहेत बरं का प्रेक्षकांनो. आता त्यांचं सगळं पुन्हा एकदा ते म्हणजे लग्न विग्न आता सगळे सोहळे आपल्याला बघायला मिळणार आहेत. आणि हो, मालिकेचा नवीन प्रोमो सुद्धा आलाय बरं का. प्रोमोमध्ये आपल्याला असं दिसतंय, नंदिनी, काव्या आणि यांची हळद चालू आहे आणि तेवढ्यात ते दुसऱ्या मालिकेतले कलाकार आलेत आणि त्या मीरा आहे बहुतेक, त्या मीराच्या हाताने हळद सांडते आणि मग वसुआत्या म्हणतात झालं अपशकून. मग नंदिनी म्हणते नाही होणार अपशकून, काहीतरी आहे माझ्याकडे आयडिया. आता काय आयडिया आहे काय नाही हे सगळे सिरियलचे रिव्ह्यूज आपल्याला एन्जॉय करायचे पुढे. आज रविवार आहे. हॅपी संडे टू ऑल ऑफ यू प्रेक्षकांनो. आता नंदिनी आणि काव्या निघाल्यात, हे सगळे एकमेकांना आलिंगन देतात आणि आता निरोप देतात हे काव्याला आणि नंदिनीला. सगळेजण आले तर इथे फक्त तुम्हाला गाणं ऐकू येणार आहे बरं का बॅकग्राऊंडला. हे कपल्स एकमेकांकडे बघतात आणि बॅकग्राऊंडला आपल्याला मालिकेचं टायटल सॉन्ग ऐकू येत आहे बरं का. यांची फॅमिली पण आहे तिथे. आशाला आता सेल्फी घ्यायला सांगण्यात येतोय. मानिनी तिच्या दोन्हीही सुनांना आलिंगन देते आणि लवकर परत या असं म्हणते. ते त्यांचे बोल ऐकवलेले नाही आहेत, फक्त ते एकमेकांना आलिंगन देतात. जीवा आणि नंदिनी असे एकमेकांना फ्लाइंग किस देतात. काव्या आणि पार्थ पण असं एक त्यांचा छान एक आनंदी आनंद सोहळा चालू आहे. आशा आता या सगळ्यांचा छान सेल्फी सुद्धा काढते बरं का. आज पुन्हा मला उशीर झाला प्रेक्षकांनो, काय करणार, जसा वेळ मिळाला तसा रिव्ह्यू देते. आज आता मुलाचा संस्कृतचा पेपर आहे पुढचा भाषा विषयाचा, तर त्याला ट्युशनमध्ये बोलवलं होतं, तर थोड्या वेळ मलाही त्याच्यासोबत तिथे थांबावं लागलं होतं, त्यामुळे उशीर झाला. सगळं करून हे साधणं अवघड आहे, लिटरली सांगते तुम्हाला. अजून माझा नाश्ता सुद्धा झालेला नाही. आता रिव्ह्यूज झाल्यावर मी नाश्ता देईल. मुलांसाठी तयार करून ठेवलाय पण माझा करायचा राहिला. एनिवेज, मला पण खूप डेस्पिरेशन असतं प्रेक्षकांनो रिव्ह्यू तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं, पण काय करणार, संसार साधून हे सगळं द्यायचं करायचं म्हणजे फार अवघड आहे. कधी कधी खूप एका मागोमाग एक प्रॉब्लेम येतात आणि नेमकं आज माझ्या मिस्टरांनाही कुठेतरी जायचं होतं, त्यामुळे ही जबाबदारी मलाच सांभाळावी लागली. असो, होतच राहतं, पण आपला रिव्ह्यू स्किप झाला नाही पाहिजे, हो की नाही. तर आता हे सगळं तुम्ही गाण्यात ऐकलंय आणि आता हे सगळे एकमेकांना असे आलिंगन देतात आणि नंदिनी काव्याला निरोप देतात. इथे एकही डायलॉग नव्हता, फक्त गाणं ऐकू आलंय तुम्हाला. छान फॅमिली सेल्फी सुद्धा होतो यांचा. काव्या आता तिच्या माहेरी दाखवलीये, ती झोपेमध्ये बडबडत असते, देशमुख काय हो, म्हणजे सकाळ झालीये बरं का. काव्या म्हणत असते, देशमुख तुमच्या घोरण्याचा आवाज येत नाहीये मला. देशमुख तुमचं घोरणं बंद झालंय हो देशमुख, मला शांत झोप लागली पण तुमचं घोरणं ऐकू येत नाहीये. तेवढ्यात आता काव्याला उठवते बरं का नंदिनीने चेहऱ्याला मास्क लावलेला आहे. काव्या घाबरून उठते, बापरे बापरे भूत भूत. नंदिनी म्हणते, ए काव्या वेडी आहेस का, ओरडतेस का, एवढी मीच आहे. काव्या म्हणते, बापरे मोहित्यांच्या घरात हे असं काय भूत आणून ठेवलंय. नंदिनी भयंकरच दिसते त्या मास्क मध्ये. नंदिनी तो मास्क काढते आणि म्हणते, मोहित्यांचं घर आहे ना, मग मोहित्यांचंच भूत असणार आहे ना इथे. दोघा बहिणींचं असं लाडं कन्व्हर्सेशन दाखवलंय बरं का प्रेक्षकांनो. नंदिनी म्हणते, काय पण आज देशमुखांच्या तोंडी, म्हणजे मोहित्यांच्या मुलीच्या तोंडी देशमुखांचंच नाव आहे, झोपेत देशमुख उठल्यावर देशमुख. आता काव्या म्हणते, शिबाई उगाच झोपले नंदिनी ताई मी तुझ्या शेजारी, सगळे सिक्रेट माझे ओपन झाले हा तुझ्याकडे. नंदिनी म्हणते, चल तुझे सगळे सिक्रेट मला आधीच माहितीये, आवर आता, मुलगा बघायला जायचंय तुला. काव्या म्हणते, ताई जाव, चिडवू नकोस मला. नंदिनी म्हणते, अगं बाई मुलगा बघायला जायचंय म्हटल्यावर भरून निघालंय एका मुलीचं मन. काव्या म्हणते, हो का, मग मला सांग, चेहरा टवटवीत दिसावा, सकाळी सकाळी नवऱ्याने कौतुक करावं म्हणून या मोहितेंच्या घरात भूत बनून आलीस ना तू. म्हणजे ते मास्क लावला म्हणून चिडवते काव्या तिला. नंदिनी म्हणते, चल गप्प बस. काव्या म्हणते, ए ताई नवीन नवीन लग्न ठरावं, जशी मुलगी गोड दिसते ना तशीच तू गोड दिसतेस. नंदिनी म्हणते, हो ग काव्या, माझी पण कायम इच्छा होती की मी माझ्या बहिणीला प्रेमात पडलेलं बघावं, प्रेमात पडल्यावर माझी बहीण कशी दिसते ना ते बघावं. खरंच काव्या तू खूप गोड दिसतेस ग. मुलाला मुलगी पसंत आहेच म्हणा आधी, पण मुलीला मुलगा पसंत आहे की नाही. काव्या म्हणते, ए ताई एक मिनिट. तिनं आता त्या ड्रेसिंग टेबलवर परफ्यूम बघते आणि म्हणते, तो जीवाचा फेवरेट परफ्यूम आहे ना ताई. हा बेटा, अच्छा, म्हणजे तिथे पाहायच्या कार्यक्रमाला जाण्याआधीच कोणीतरी तयार आहे वाटतं परफ्यूम वगैरे घेऊन. कळलं हा नंदिनी ताई. आता तूच लाजतेस म्हटल्यावर तू मला का चिडवतेस नंदिनी जीवा देशमुख, असं म्हणून ती तिच्या तोंडावर असा एक टॉवेल टाकते बरं का. नंदिनी म्हणते, ए चल काव्या मला चिडवू नकोस हा. काव्या म्हणते, ताई तू माझ्यापेक्षा जास्ती ब्लश करतेस हा. नंदिनी म्हणते, नको नको चिडवूस काव्या. काव्या म्हणते, बरं नाही चिडवत.
पण काय ग ताई, तू आता आनंदी आहेस ना? नंदिनी म्हणते, अगं म्हणजे काय आहेचच. काय ग काव्या, आपल्या दोघींना असं वाटतंय, मग त्या दोघांना कसं वाटत असेल ग? आता या दोघी ते इमॅजिन करतायत बरं का, आणि इकडे आता देशमुखच्या घरचा सीन दाखवलाय. काही वेगळा सीन नाहीये, ह्यांच्या घरी पण पोराला असतायत बरं का. कसं आहे ना प्रेक्षकांनो, आपण यांची एवढी हिस्ट्री पाहिली आहे, त्यामुळे हे सगळं बघायला आपल्याला छानच वाटतंय ऑफकोर्स. पण हे ना जरा पोखतायत, जरा म्हणजे मॅच्युअर्ड आहेत ना, मग त्यांच्याकडे असं लाजणं मुरडणं बघितलं ना जरा वेगळं वाटतं. असो, सगळ्यांनाच प्रत्येक भावना असतात म्हणा. मानिनी चिडवते पार्थला, काय रे पार्थ, कसं वाटतंय? पार्थ आता असा पेपर आडवा लावतो चेहऱ्यासमोर. मानिनी म्हणते, अगं बाई, किती भावना लपवायसाठी धडपड करतोय पार्थ. कळतंय हं मला. आईला सगळं वाचता येतं, मन, चेहरा सगळं. बोल ना रे पार्थ, बोल ना, बोल ना, काय वाटतंय सांग ना. पार्थ म्हणतो, अगं आई, असं वेगळं वेगळं वाटतंय ग. अगं ते रात्री तर मला झोपच नाही आली. एका कुशीहून दुसऱ्या, दुसऱ्या कुशीहून तिसऱ्या असं होत होतं ग आई. काय होतंय ते सांगता नाही येतंय. मानिनी म्हणते, अगं बाई, हो का? ए आशा, अगं कांदे चिरायला घे ग. आता मानिनी विषय बदलून म्हणतात, काय रे पार्थ, पोह्यामध्ये मटार घालू का रे? पार्थ म्हणतो, आई काय ग तुझं? हे काय कांदे पोहे, कांदे पोहे? हा प्रकार कोणी सुरू केला ग? कांदे पोहेच पाहिजे का बघायला आल्यावर? काहीतरीच नाही म्हणजे. अगं आई, त्या पोह्याने ऍसिडिटी होते, आणि मुलाने मुलीला बघितल्यावरती ते मनात हुरहुर आणि पोटात ऍसिडिटी होईल ना एक सोबत. मानिनी म्हणते, काय रे तुम्ही पोरं, काही बोलता आजकाल. पार्थ म्हणतो, अगं आई, जीवाने आणि मी ठरवलंय काहीतरी वेगळं बनवायचंय आज. तेवढ्यात जीवा येतो आणि मानिनी म्हणते, अगं बाई, आलेच साहेब. काय रे जीवा, वेळेत आलास आज घरी? घे घे, चहा घे. जीवा म्हणतो, आई चहा विदाऊट शुगर आहे ना? मानिनी म्हणते, हो रे बाबा. आता जीवाने काय केलंय, कपात त्याच्यासाठी चहा घेतलाय आणि बशीमध्ये नंदिनीसाठी ओतलाय, आणि नंदिनीला आवाज देतोय, नंदिनी, ए नंदिनी. आता मानिनी आणि विक्रम दोघे चिडवतात त्याला. विक्रम येतात आणि त्याच्या बशीतला चहा पिऊन टाकतात. या जीवाला वाटतं नंदिनीच आली आहे. जीवा म्हणतो, ए नंदिनी काय ग? विक्रम म्हणतात, अरे कसं वाटलं फुरका मारून चहा पिला मी? मारे, नंदिनीला ऑफर करतोय बशीतला चहा. नंदिनी येते येते बरं का इकडे तुला भेटायला. निघाली ती तिथनं. आला मोठा नंदिनीला ऑफर करणारा. पार्थ म्हणतो, माझीवाली? विक्रम म्हणतो, हो तुझीवाली पण निघाली आहे. मानिनी म्हणते, आवरा पोरांनो आवरा. आता विक्रम म्हणतात, ए मानिनी, आपला कांदे पोह्याचा कार्यक्रम तुला आठवतो का ग? काय ग, तुला आठवतं का मी तुझ्या वाटेकडे कसे डोळे लावून बसलो होतो ते? मानिनी म्हणते, चला खोटारडे कोणीकडचे, माझ्या बहिणीने सांगितलं होतं मला की तुम्ही 2 प्लेट पोहे, 7 जिलब्या, माझ्या आजीने केलेले 7-8 लाडू तुम्ही फस्त केले होते. आले मोठे सांगणारे, म्हणे माझ्याकडे डोळे लावून बसले होते. विक्रम म्हणतात, अरे आमचे दिवस संपले बाबांनो, तुमचे दिवस सुरू झालेत. आयुष्यातली सगळ्यात बेस्ट गोष्ट सुरू झाली आहे. अरे तुम्हाला हवं ते मिळणारे पोरांनो. म्हणजे तुमच्या मनातली हुरहुर वाढली असेल ना. पण तुम्हाला सांगतो पोरांनो, कधी कधी काय असतं, आता या पोरांना वाटतं की आपले बाबा जरा जास्तीच लेंदी लेक्चर देणार आहेत, त्यामुळे लगेच पाठ म्हणतो, बाबा 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 मला फोन आलाय, आलो आलो, हॅलो हॅलो म्हणून हा तिथून निघून जातो. विक्रम आता जीवाला पकडतात आणि म्हणतात, ए अरे जीवा, तुला सांगतो. जीवा म्हणतो, बाबा बाबा मला पण महत्वाचा फोन येणार आहे बरं का, मी आलोच आलोच. विक्रम म्हणतात, काय रे गधड्यांनो, तुमचा बाबा आहे ना मी. नाही, तुम्ही कोणाला फोन करताय, कोण कोणाच्या फोनची वाट बघताय ते मला कळतंय बरं का. तुम्ही ज्यांची वाट बघताय ना, त्या पोरी कुठल्याही क्षणी येणार आहेत. चला चला आवरा. मानिनी म्हणते, अगं बाई हो ना, खरंच की, आवरा पटापटा पोरांनो आवरा. जीवा आणि पार्थ म्हणतात, काय पोरी आहेत या, यांना मेसेज करून सांगता येत नाही का आम्ही येणार आहोत ते? आता दोघेही पळत पळत निघालेत आवरायला. मानिनी म्हणते, या बाबतीत मात्र पोरं तुमच्यावर गेली आहेत बरं का. किती आधीर झाली आहेत, असं वाटतंय की रात्रीतूनच स्वतःचं लग्न लावून घेतात की काय. विक्रम म्हणतात, खरंच आपली पोरं एवढी आधीर झाली आहेत? अगं पण मानिनी, मी एवढा आधीर नव्हतो ग झालो. मानिनी ताई म्हणतात, हो का, हे तुम्ही मला सांगताय? घ्या घ्या, गपचूप चहा घ्या. आता इकडे बघा प्रेक्षकांनो, रम्याने कोकम सरबत बनवलंय. आता तुम्हाला हे असं दाखवलं असेल बऱ्याच जणांनी की रम्याने विष टाकलंय वगैरे, पण हे सगळं काय आहे ना प्रेक्षकांनो, म्हणजे मी एक अभ्यास केलाय या मालिकेवर. या रम्याने ना हे सगळं प्रिटेंड केलंय, म्हणजे मुद्दाम करतीये हे सगळं, ती दाखवतीये की सगळे तिच्यावर मुद्दाम डाऊट घेताय, पण ती किती चांगलं वागायचा प्रयत्न करतीये. हा एक स्कॅम आहे बरं का. मला नाही वाटत की रम्याने कोकम सरबतामध्ये विष वगैरे मिसळलं असेल. तुम्ही जर माझ्या मताशी सहमत असाल ना, तर मला कमेंटमध्ये प्लीज नक्की कळवा. बघा रम्या कोकम सरबत बनवत असते आणि आशा पण आहे स्वयंपाकघरात.
आता मुद्दाम रम्याने त्या आशाची दिशाभूल करण्यासाठी अशी बॉटल वगैरे ठेवली आहे, पण ते तुम्हाला उद्याच्या भागात दिसणार आहे बरं का. मानिनी येते तिथे आणि विचारते, "काय गं आशा, झालं का सगळी तयारी?" बरं, मोहितींचा फोन आलाय बरं का. ते निघालेत. "आशा, तू लवकर लवकर आवर." रम्याला विचारते मानिनी, "काय गं रम्या, तू काय करतेस?" रम्या म्हणते, "अगं मामी, कोकम सरबत. अगं खास पाहुणे येणार आहेत. म्हटलं फ्रीजमध्ये बनवून ठेवावं कोकम सरबत. आल्यावर सगळ्यांना गारगार सरबत मिळाल्यावर ते गार पडतील ना." मानिनीला काही कळत नाही. मानिनी म्हणते, "बरं बाई बरं." रम्या म्हणते, "चालेल ना मामी, करून ठेवते हां सरबत फ्रीजमध्ये." मग मानिनी तिला ठीक आहे असं म्हणते आणि निघून जाते. मग इथे आशा उभी आहे बरं का किचनमध्ये. आशा विचार करते, या बाईचं लक्षण काही ठीक दिसत नाहीये. आशा आता मोठ्याने ओरडते पुढच्या सीनमध्ये, "वहिनी, अहो आले, पाहुणे आले." वसू आत्या म्हणतात, "काय गं आशा, आवर ना, सगळंच राहिलंय अजून. आले बाई पाहुणे, जा पटकन तयारी झाली का बघ." विक्रम येतात तेवढ्यात तिथे आणि म्हणतात, मानिनी नाही आली अजून खाली?" वसू आत्या म्हणतात, "हो ना, अजून आली नाही खाली." तेवढ्यात मानिनी आली आहे खाली. मग विक्रम म्हणतात, "अगं बाई." विक्रम म्हणतात, "मानिनीला काय गोड दिसते माझी बायको." मानिनी लाजते आता गोड गोड. मग वसू आत्या म्हणतात, "चला, आलेत तुमचे पाहुणे." आता वसू आत्या पण चांगलं चांगलं वागतायत बरं का मंडळी. मग आता आल्यात काव्या, नंदिनी गोड दिसतायत दोघी जणी. अशा छान म्हणजे अनमॅरिड वाटतायत का तुम्हीच सांगा मला कमेंट करून, पण गोड दिसतायत. खूप छान दिसतात. आता काव्या नंदिनीला बघून विक्रम आणि मानिनी दोघे पण बघायला लागतात त्यांच्याकडे. खूप डोळे भरून बघतात त्या सुनांना, मानिनीताई, आणि म्हणतात, "या, या." पुन्हा एकदा यांचं आलिंगन होतं. म्हणजे एकाच एपिसोडमध्ये 2-2 म्हणजे यांचा निरोप समारंभ पण झालाय आणि वेलकम पण झालाय. मानिनी म्हणते, "अगं बाई, माझ्या सुना काय गोड दिसतायत." मग ही काव्या चिडवते मानिनीला, "आमचं ठीक आहे, पण आज देशमुखाची मनू जास्ती गोड दिसतायत." मानिनी ते म्हणतात, "गप ग शहाणे." मग विक्रम म्हणतात, "बाबांकडे लक्ष नाहीये वाटतं दोघी सुनांचं." मग नंदिनी म्हणते, "नाही हो बाबा, असं नाहीये, तुम्ही पण मनूचे हँडसम विकी दिसताय." मग विक्रम लगेच म्हणतात, "मनू, बघ बघ, मी अजूनही हँडसम दिसतो." असं म्हणून ते मानिनीला फ्लाइंग किस देतात बरं का सगळ्यांसमोर. मानिनी म्हणते, "काय चाललंय तुम्हा सगळ्यांचं? चला या घरात." आता सगळ्यांना वेलकम करतात ते. आता बघा हां, बघायचा कार्यक्रम होतो आणि आता इथे काव्या आणि नंदिनी अशा तिकडे बघत असतात, की केव्हा पार्थ आणि हा बाहेर येईल जीवा. म्हणजे त्या वाट बघतायत आणि एकमेकींना असं खाणाखुणा करतायत. म्हणजे जणू या अशा प्रिटेंड करतायत, की ह्या मुलगा आहेत आणि बघणारे येणारे ते मुलगी आहेत. कळलं ना तुम्हाला प्रेक्षकांनो एक्झॅक्टली मला काय सांगायचंय ते? आता हा शेवटचा सीन तुम्ही एन्जॉय करत आहात. काव्या आणि नंदिनी आता सारखं त्यांच्या त्या रूमकडे बघतात, की का नाही आले अजून, का नाही आले अजून. आता बघा हां, हे सगळेजण यांच्याच तोंडाकडे पाहत असतात. आता यांच्या लक्षात येत नाही आधी, पण जेव्हा यांना कळतं, की सगळे आपल्याच तोंडाकडे बघतायत, तेव्हा या हसायला लागतात दोघी जणी. आता विक्रम, तिचे बाबा, मानिनी, नंदिनी म्हणताना मानिनीच येतं तोंडात माझ्या, कारण ते सेम ॲक्सेंटचे शब्द आहेत ना. सॉरी. आता विक्रम म्हणतात, "अगं मानिनी, किती पोरींची परीक्षा घेणार आहे? बोलवा जरा, बोलवा, पोरांना बोलवा." वसू आत्यामध्येच म्हणतात, "अरे शिट्टी वाजव तू विक्रम, येतील धावत दोघं जण." पण आता मानिनीला वाटतं शिट्टी वगैरे जरा जास्ती होईल, म्हणून मानिनी ओरडते, "या रे पोरांनो, बाहेर या." आता हे दोघे जण बाहेर यायच्या आधीच रम्या या सगळ्यांना कोकम सरबत देते बरं का. आशा आता जरा घाबरलेली दाखवली आहे त्यांनी, पण हा जो सीन आहे ना, जस्ट फॉर सस्पेन्स त्यांनी दाखवलाय प्रेक्षकांनो, असं माझं मत आहे. तेवढ्यात आता जीवा आणि पार्थ दोघे जण बाहेर आलेत बरं का. आता दोघे जण मस्त डॅशिंग पद्धतीने आले. मला असं वाटलं होतं लाजत मुरडत येतात की काय, पण नाही, मस्त डॅशिंग आलेत ते. आता काव्या आणि नंदिनी पण त्यांना असं भासवत आहेत जसं की त्या मुलगा आहेत आणि त्या मुली पाहायला आल्यात. दोघी जणी जरा ॲटिट्यूड देत आहेत बरं का. छान दाखवलाय हा सीन. आणि इथेच त्यांनी पार्थ आणि जीवाच्या येण्यावर म्हणजे त्यांच्या एंट्रीवरच हा एपिसोड संपवलाय. आणि प्रेक्षकांना छान वाटलाय बरं का आजचा भाग बघायला. इथून पुढचे रिव्ह्यू ऐकायला पण तुम्हाला मजा येणार आहे. खूप छान असणार आहे सगळेच भाग. कसा वाटलाय तुम्हाला आजचा भाग कमेंट करून नक्की कळवा. बरं, आजचा भाग इथे संपलाच बरं का, पण उद्याच्या भागात जरा खोड्या करणार आहेत बरं का या पोरी. काय करणार आहेत बघा, त्या जीवा आणि पार्थच्या खोड्या करणार आहेत. आता मुद्दाम त्या हात काय लावतायत त्यांच्या हाताला, हे जरा ओव्हर वाटलं बरं का मला. जीवा म्हणतो, "अगवच आहेत बाबा पोरी." पार्थ म्हणतो, "हो ना." तेवढ्यात आशा येते ओरडत आणि म्हणते, "सरबत नका पिऊ, कोणीच सरबत नका पिऊ. त्या सरबतामध्ये विष मिसळलंय रम्याताईने." मग ही नंदिनी हे ते सगळे शॉक होऊन जातात बरं का. खरंच रम्याने विष मिळवलं की काय? आणि मग
आशा म्हणते त्यांच्या खिशामध्ये एक बाटली आहे, तुम्ही त्यांची झडती घ्या असं ती आशा म्हणते आणि रम्याच्या खिशात ती बाटली पण सापडते. पण मला नाही वाटत प्रेक्षकांनो, रम्यानं चांगलं बनायचा प्रयत्न करते सगळ्यांसमोर, असा माझा अंदाज आहे. आता हा अंदाज तुम्हाला कितपत खरा वाटतोय ते सांगा. मी यासाठी सांगते कारण हळदीच्या वगैरे सगळ्या प्रोमोमध्ये ती खूप खुश आहे आणि या सगळ्यांसोबत त्यांना सपोर्ट करते असं दाखवलंय, म्हणून मी हा अंदाज तुम्हाला वर्तवलाय. काय वाटतं तुम्हाला? कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आजच्या भागाला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात मंडळी उद्या पुन्हा एकदा. तोपर्यंत टेक केअर. धन्यवाद.